अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त नवी मुंबईतील रामचंद्र नाईक प्रतिष्ठानातर्फे श्रीराम पताका दीपोत्सव दिवे आणि लाडू प्रसाद अभियानाचं आयोजन करण्यात आलं। नवी मुंबईतील प्रत्येक मंदिरात आणि घराघरात 50,000 किलोच्या 2 लाख लाडूंचं वाटप करण्यात येणार आहे। 22 जानेवारी रोजी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आणि त्या सोहळ्यानिमित्त अयोध्येमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। उत्तर प्रदेशचा एटीएस विभागाचे जवान जागोजागी गस्त घालताना दिसतात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यूपी पोलीस सज्ज झाली आहे। येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचं औचित्य साधून गोंदिया शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळेस सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी रॅलीमध्ये श्रीरामांचे झेंडे लावत तर डीजेच्या तालावर जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण गोंदिया दुमदुमून गेलं। प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुकल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारातून भव्य असे 109 कुंडात्मक श्रीराम यज्ञ केला जातोय। पूर्व विधानसभेतील जवळपास 216 जोडप्यांनी या यज्ञासाठी बसवण्यात येणार असल्याने या सोहळ्याची भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील करोडो वारकरी भक्तांमध्ये आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या विठ्ठल मंदिराची शनिवारी रात्री स्वच्छता करण्यात आली। अयोध्या येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार पंढरपुरामध्ये आमदार समाधान अवताडे यांनी ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। रामलल्लाच्या आगमनाबाबत सर्वत्र रामलल्लाच्या भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळते। या प्रसंगांशी संबंधित गाणं आणि भावना व्यक्त करता पंतप्रधान मोदींनी हे गाणं ट्विट केलेलं आहे। राम मंदिर संकुलामध्ये पंतप्रधान मोदी प्रभू रामलल्ला अभिषेक करण्यापूर्वी जटायूच्या प्रतिमेची पायाभरणी करणार आहेत। त्याचबरोबर राम मंदिर आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या स्मरणार्थ बसवण्यात आलेल्या जटायूच्या पुतळ्यावर हुतात्मा कारसेवकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। वर्ध्यासह जिल्ह्यात अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने वातावरण राममय झालेले आहे। चौक, गाव, पाडे भगव्या पताका झेंड्यांनी सजलेले। वर्ध्यातील आरवी नाका चौकामध्ये इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली तर 2 दिवसांपासून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आतिषबाजीही केली जाते आहे। अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम उत्साहात साजरे होत आहेत। येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी रामफळा अयोध्या येथील राम मंदिर लक्ष्मण, श्रीराम, सीता, हनुमान यांच्या प्रतिकृती अप्रतिमरित्या साकारलेल्या आहेत। श्रीराम, सीता, लक्ष्मण हे राम मंदिरात जात असतानाचे चित्र त्यांनी रामफळावर चित्रित केलेले आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये महंत सुधीरदास अयोध्येमध्ये पोहोचले। महंत सुधीरदास यांनी पंतप्रधान मोदींना काळाराम मंदिरात 11 दिवसांचा संकल्प दिला होता। तसेच तोच संकल्प मोदी सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सोडणार आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये महंत सुधीरदास सहभागी होणार आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरामध्ये प्रभू रामांच्या सुरेख मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य बाईक रॅली युवा सेना डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण तर्फे आयोजित करण्यात आली। यावेळेस युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत होता। अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लासाठी अनेक उपहार रामभक्त पाठवतायत। नवी मुंबईतील शस्त्रप्रेमी निलेश सकट यांनी श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यासाठी नंदक खडक तलवार तयार केलेली आहे। तब्बल 80 किलो वजनाची आणि 7 फूट 3 इंच एवढी लांब ही तलवार आहे। जळगावातील कोल्हेवाडा मित्रमंडळातर्फे विविध सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटण्यात आलेल्या आहे। अयोध्या इथं 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। याच उद्देशाने या परिसरामध्ये विविध आकर्षक रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचं उद्घाटन होणार आहे। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। प्रत्येक भारतीयासाठी अभूतपूर्व सुवर्णाक्षर कोरणारा हा क्षण असेल।
उद्या 22 जानेवारीला हा सोहळा होणार आहे। याचं विशेष निमंत्रण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सुद्धा आलेलं आहे। अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकल हिंदू समाजातर्फे दसरा चौकामध्ये उभारण्यात आलेल्या श्रीरामांच्या 108 फुटी कटआउटचं शनिवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। तसंच 21 आणि 22 जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं। देशामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची उत्सुकता शिगेला पोहोचली। अयोध्येतील मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राममूर्तीची पहिली भव्य शोभायात्रा पुणे जिल्ह्यातील बारामतीतील झारगवाडी इथं पार पडलेली आहे। अयोध्येतील मंदिरामध्ये प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। यासाठी चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंडवर एक ऐतिहासिक महाज्योत तयार करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला। तो म्हणजे सियावर रामचंद्र की जय 108 मापदंड आणि जवळपास 40,000च्या वर पणत्यांनी तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचा रेकॉर्ड करण्यात आलेला आहे। रामप्राण प्रतिष्ठेचा भव्य सोहळा अगदी नजीक आलेला आहे आणि याची संपूर्ण भारतभर प्रतीक्षा आणि उत्सुकता आहे। त्यासाठी मंदिरं सजली आहेत। मंदिरांमध्ये सुंदर अशी फुलांची सजावट केलेली बघायला मिळते। श्रीराम सोहळ्यासाठी संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे। महाराष्ट्र सुद्धा भगवामय झालेला दिसून येतोय। मुंबई, महाराष्ट्र आणि सोबतच संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असणारा वांद्रे वरळी सी लिंक आकर्षक विद्युत रोषणाईने नटवलेला आहे। मुंबईकरांनी इथं पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे।